तुम्ही पकडू शकत नाही, पण तुम्हाला इथं माहित आहे सोयाबीन कोण नेलं, काय नेलं, त्याचे नाव आहेत, पत्ते आहेत, त्याचे चेक आहेत आम्हाला दिलेले किंवा आम्हाला पावत्या आहेत, एवढा असूनही त्यांना जर मोकाट सोडत असाल तर मग कायदा आणि सुव्यवस्था आणि लोकशाहीचा अर्थ काय? लोकांनी लोकांसाठी केलेली म्हणजे लोकशाही आहे. मग लोकांनी लोकांसाठी नसून तर मंत्र्यासाठी आणि आमदारासाठी आणि खासदारासाठीच पोलीस यंत्रणा आहे का, याचा अर्थ असं होऊ शकतं. किंवा मोठ्या लोकांसाठीच पोलीस आहे का, गोरगरिबासाठी पोलीस नाही का? मग बाबासाहेबांनी जी काय घटनेमध्ये तरतूद केलेली आहे, पोलिसाची जी काय व्याख्या लिहिली आहे, ती पोलिसाची व्याख्या बदलून तुम्ही फक्त धनदांडग्या मंत्रिमंडळाच्या माग, मंत्र्याच्या माग, आमदाराच्या माग, खासदाराच्या माग किंवा त्यांना लपवण्यासाठी झाकण्यासाठी फक्त पोलीस यंत्रणा आहे का? त्यांचे घोटाळे, त्यांचे लफडे तेवढं झाकण्यासाठी जर पोलीस यंत्रणा असेल तर पोलीस स्टेशन पूर्णपणे महाराष्ट्रातलं बंद करून आम्हाला जसं गावातल्या गाव लेवलला सुरुवातीला जी गाव लेवलची होती ती तंटामुक्तीच राहू द्या, पोलीस स्टेशनच बंद करून टाका असं आमचं म्हणणं आहे. मला सांगा, शेतकऱ्यांची एवढे मोठे आत्महत्या होते, ह्याच्या मागटलं उद्देश काय? याचं कारण एकच आहे की किफायतशीर भाव जो दिलेला आहे, हमी भाव दिलेला आहे, त्या हमी भावानं खरेदीच होत नाही. हे आता शेतकरी घातले कशामुळं? 4,892 रुपये खरेदी भाव होता. घेतलं कुणाचं? मोजक्या लोकांचं घेतलं. तुम्ही तिथं बघा आता पणनमध्ये, खंडोबा पणनमध्ये जी भाव घेतला, सोयाबीन घेतलं, ती धनदांडग्या आणि मोठ्या लोकांचं घेतलं, सगळ्याच गोरगरिबाचं घेतलं असतं तर यांनी सोयाबीन कशाला घातले असते? 4500 रुपयासाठी, म्हणजे त्यावेळेस 4100 भाव होता, 4500 त्यानं देतो म्हणला रकबीले, आणि देतो म्हणल्यानंतर त्यांनी 500 रुपयाला शेतकरी बळी पडले. मग आम्हाला काय म्हणतात? गावातलाच आहे, आडत आहे, त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीची पावती आहे, त्याच्याकडे सगळं लायसन आहे, परवाना आहे. मग आम्हाला वाटलं बाबा कायदेशीर माणूस असेल म्हणून आम्ही त्याला सोयाबीन घातलो. काय बेकायदेशीर नाही, त्याला पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याला परवानगी दिलेली आहे त्याला. मग ती परवानगी खोटी आहे का? मग परवानगी दिली तुम्ही का खोट्यासाठी देता का, लुटासाठी देता का कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही तुळजापूरचे? मग आमचा ह्याच्यावर सवाल आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही दिलेल्या पावत्या त्या जर समजा खोट्या असतील तर मग तुम्ही त्याला पकडून मध्ये का घालत नाही? दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, 4892 रुपये खरेदी आधारभूत किंमत आहे, पणनला चालू होतं. मग सगळ्या लोकांचं जर खरेदी केलं असतं, सरकारनं खरेदी केलं तर आम्ही कशाला घातलो असतो 8500 रुपयानं? म्हणजे तुमचं खरेदी हा भिकाऊपणा आहे, टिकाऊपणा नाही. उगाच दाखवायचं, 4 जणांचं घ्यायचं, मोठ्या मोठ्या लोकांचं घ्यायचं, जे व्यापारी आहेत त्यांचं घ्यायचं, गोरगरिबाचं घ्यायचं नाही. अशा पद्धतीनं राज्य चालत नाही. यामुळे अराजकता माझ्या लोकशाही धोक्यात येईल असं आमचं म्हणणं आहे. मला सांगा, आज आपलं लाक्षणिक उपोषण आहे, लाक्षणिक उपोषण जर तुम्हाला न्याय नाही भेटली तर आपली पुढची भूमिका काय? आमचं म्हणणं एकच आहे, लाक्षणिक उपोषण हे फक्त आमचा इशारा आहे, अगदी ट्रेलर आहे, बाकी पिक्चर बहुत आहे. आमचं म्हणणं एक आहे, शेतकरी संघटना किंवा आमची कृती समिती ही परिपक्व आहे. सगळ्या जाती धर्मातल्या जिथं एका समाजातली माणसं नाही, एका जातीचं कुठलं आम्हाला आरक्षण द्या ह्याच्यासाठी नाही. आमच्या मालाचे पैसे तुम्ही द्या, नसेल तर मध्ये घाला, दोन्हीपैकी एक करत आहे. हे आम्ही काय चोर सांगायला ना, सरळ त्यांची नावं लिहायला, आम्ही त्याच्या पावत्या दाखवायला. शेतकऱ्याची एखादी गाय गेली, म्हैस गेली तर समजू शकतो बाबा त्याचा चोर सापडला नाही म्हणून समजू शकतो, तुम्हाला हुडकायला वेळ लागलाय. पण इथं चोर तुम्हाला दाखवून जर तुम्ही बाबासाहेबांच्या नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे जर काम करत नसाल तर बाबासाहेबाचा हा अपमान आहे. हा आमचं म्हणणं आहे, यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलात तर यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल.